मैत्रिणींनो, चला आता पावसाळी छानसा पदार्थ बघूया. ह्या आहेत कोथिंबिरीच्या वाफोळ्या. तर त्यासाठी मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी दही घातलेलं आहे आणि आता इथे हिरव्या मिरच्या, भाजलेले धणे, जिरे टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे. आता त्याचं वाटण यामध्ये 1 चमचा टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा पण टाकून घेतलेला आहे. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. हे बॅटर अशा प्रकारे बनवलेलं आहे. आता यामध्ये 2 वाट्या कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरलेली आहे अशी कोथिंबीर 2 वाट्या यामध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं 1 चमचाभर. एका ताटाला तेलाचा हात लावून त्या ताटामध्ये व्यवस्थित हे पीठ पसरून घेतलेलं आहे. आणि आता ह्या वाफोळ्या आपण वाफवून घ्यायच्या आहेत. एक 10 मिनटामध्ये व्यवस्थित वाफल्या जातात. बघू शकता ते फुगलेलं पण आहे व्यवस्थित. आणि आता याच्या सगळ्या कडा सुट्या करून घ्यायच्या आणि त्याच्या छानपैकी हव्या त्या आकारामध्ये वाफोळ्या कापून घ्यायच्या आहेत. आता यावर आपल्याला फोडणी टाकायची आहे, ती जिरे, मोहरी आणि कढीपत्ता याची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फोडणी टाकून घेतलेली आहे. आणि अशा ह्या पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम बेसन पिठापासून बनलेल्या कोथिंबिरीच्या वाफोळ्या खाण्याची मजा काही औरच आहे. मस्त पाऊस पडतोय, छानपैकी वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम कोथिंबिरीच्या वाफोळ्या पण खाल्लात तर पावसाचा आनंद लुटण्यात अजून मजा येते. सोबत जर मित्रमैत्रिणींची साथ असेल तर विचारायलाच नको. चला तर मग अशा ह्या गरमागरम वाफोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.